नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्र तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण तुळजापूरच्या एका भूखंडाच्या विषयी एक विशेष मुलाखत घेणार आहात। या मुलाखतीमध्ये समाजसेवकाने जे तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारीमध्ये फार महत्त्वाचा मुद्दा भूखंडाचा श्रीखंड कोणी कोणी खाल्ला असा एक मुद्दा आहे। म्हणजे गाबाळ खाणारे लोक, अतिक्रमण करणारे लोक, जमीन हस्तांतरित केली असताना सुद्धा त्याच्यावर अतिक्रमण करून स्वतःचा स्वार्थ साधणारे माणसं, महाराष्ट्र सरकारच्या जमिनी हडप करणे, त्याच्यावर प्लॉटिंग करणे, अवाढव्य संपत्ती कमवणे आणि आपला स्वार्थ साध्य करणे हे करत असताना प्रसंगी खून केला तरी चालेल, पण ही जमीन आमच्या ताब्यात आली पाहिजेत अशी भूमिका आज महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यात, बीडमध्ये वास्तव चित्र आपण सगळ्या महाराष्ट्रानं पाहिले। त्याच पद्धतीनं तुळजापूर तालुक्यामध्ये सुद्धा पहिलं एक अमोल जाधव नावाच्या समाजसेवकानं सांगितलं, बीड पेक्षा भयानक परिस्थिती धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे असं त्यांनी सांगितलं होतं। आणि त्यांचं खरंच निघालं की एक एक सामाजिक कार्यकर्ता पुढे येत आहे, भ्रष्टाचार काढत आहे आणि ते भ्रष्टाचार किती जबरदस्त आहेत ते जिल्हाधिकारी साहेबांच्या पुढे या सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडणी केलेले आहे। ते जिल्हाधिकारी साहेबांच्या लक्षात कसं आणून दिलं समाजसेवकाने ते आपण त्यांना विचारूया। सर, आपलं नाव सांगा। संभाजी शिवाजीराव नेपटे। बर, काय भ्रष्टाचार आहे, कसा भ्रष्टाचार आहे? तुळजापूर येथील मलबा हॉस्पिटल समोर यात्रा मैदानासाठी 2 हेक्टर 63 आर ही इतकी जमीन भूसंपादित केलेली आहे। बर, त्या भूसंपादित जमिनीवर यांनी प्लॉटिंग निर्माण करून ते विक्री केलेली आहे। शासनाची जमीन असताना सुद्धा विक्री केलेली आहे। बर, किती जमीन आहे म्हणलं ती? 2 हेक्टर 63 आर। बर, ही किती जणांनी केली? एकच आहे ती, मूळ मालक 3 आणि बाकीचे जे चौकशी। महाराष्ट्र सरकारची जी जमीन आहे ती भूसंपादित करून कुणाच्या कार्यालयाला वर्ग केली, कुणाच्या नावावरती वर्ग केली? भूसंपादन क्षेत्र हे नगरपालिका मुख्य अधिकारी यांच्या नावाने झालेलं आहे। आणि ते झालेलं असताना त्या तिथं जो मालक आहे, जमीन मालकाचा, भूसंपादन झालेला मालक आहे तो तुळजापूर नगरपालिकेचा नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष आहे। आता ही जमीन कुणाच्या नावावर केली? नगरपालिकेच्या केली, शिवोच्या का नगरपालिकेच्या कार्यालयाच्या नावावर? शिवोच्या नावावर, म्हणजे भूसंपादन शिवोच्या नावाने होणार ना। बरं, किती जमीन आहे मला? 2 हेक्टर 63 आर। आता ही जमिनीवर जो अतिक्रमण आहे ते अतिक्रमण करणारे कोण आहेत आणि किती जण आहेत? अतिक्रमण आहे म्हणजे त्यांनी स्वतःच्या 7/12 जो आहे त्यांच्या 7/12चा त्यांनी गैरवापर केला। बर, म्हणजे त्या जमिनीचा 7/12 पूर्वी त्यांच्या नावाने राहिला, भूसंपादन केल्यापासून ते। मला काय म्हणायचं, जे जमीन आहे ती जमीन कोणाच्या नावावर होती? पहिली मूळची जमीन देवीचंद शिवराम जगदाळे, वसंत चंद्रमान चव्हाण। बर, ह्या दोघांच्या नावाने होती। दोघांनी कोणाला दिली जमीन? नगरपालिकेला महाराष्ट्र सरकारला दिली, शासनाला दिली। शासनाला दिली आणि शासनाने ती भूसंपादित करून नगरपालिकेला दिली। मग जे आता तुमचं वाद जे आहे, नेमकं तुमचं म्हणणं काय? ही शासनाची जमीन शासनाला परत करावी आणि ज्यांनी हे भूसंपादन जमिनीवर ज्यांनी लेआउट तयार करून त्याची विक्री केली आहे। आता लेआउट करणारी जी लोक आहेत ती कोण कोण आहेत, किती जण आहेत आणि लेआउट कायदेशीर केले का डुप्लिकेट केले, काय नेमकं आहे? त्याचे लेआउटचे 2 नकाशे, 2-3 नकाशे आहेत। बर, एकाच नकाशा म्हणजे एकाच जागेचा दोन नकाशे तयार झाले, एकाच जागेचे 2 नकाशे तयार झाले। त्याची तारीख 7/12 तरी एकच आहे ना? 7/12 एकच आहे, पण त्याची तारीख, त्या नकाशी तारीख एकच आहे, 22/10/2001। बर, नकाशा नंबर 797। बर, आणि जो खरेदी खताला नकाशा जोडलाय त्याचाही नकाशा नंबर 797 आणि 22/10/2001 ही तारीख आहे। बर, आता हे जी करणारे लोक आहेत किती जण आहेत? हे मूळ मालकच त्यांनी हा
प्रकार केलेला त्यांनी. मूळ मालकाने केलाय, मूळ मालकाने म्हणजे मूळ मालकाने जमीन अजून हस्तांतरित केली असताना सुद्धा सोडलेली नाही. हा, म्हणजे तेच लोक त्या जमिनीचा वापर करतात. म्हणजे महाराष्ट्र सरकारची जमीन भूसंपादित केली असताना सुद्धा ती जमीन मूळ मालकच विकायलेली आहेत, असंच म्हणणार ना? बरोबर. किती जमीन आहे ती? 2 हेक्टर 63. किती प्लॉट आहेत साधारणपणे? 63 प्लॉट आहेत. 63 प्लॉट. आता काय किंमत आहे प्लॉटची? त्याची आता सध्या 70 लाख ते 80 लाख रुपये एका प्लॉटची. म्हणजे एकूण प्लॉट किती आहेत? 63. बघा, 7 संग 42 म्हणजे जवळजवळ 4 कोटी 5 कोटी रुपयाची जमीन आहे. अंदाजे करोडो रुपयाची एवढी जमीन मूळ मालक लाटतात. तुम्ही 9 माणसाची नावं त्याच्यात नोंदलेली आहेत. ती 9 माणसं कोण कोण आहेत? काय त्याच्यावर चौकशी समिती नेमली होती. बर. त्याची चौकशी समितीचे अध्यक्ष तुळजापूर तहसीलचे तहसीलदार साहेब आहेत. बर. मुख्य अधिकारी साहेब ते सचिव आहेत. बर. मंडळाधिकारी आहेत, तुळजापूरचे PSI आहेत आणि तलाठी आहेत. आणि दुसरे 3 मालक आणि ते दुसरे नगर असणं तुळजापूरची एक महिला आहे. त्यांनी हे प्रकरण दडपण्यासाठी चौकशी समिती नेमलेली असताना त्याच्यावर कुठली चौकशी केलेली नाही. तुम्ही म्हणला होता ना ही चौकशी जिल्हाधिकारी साहेबांनी नेमली आणि त्या चौकशीची तारीख 8 ठेवली, म्हणजे 8/1/2025 ही तारीख ठेवली होती. आणि त्या चौकशीची समिती जी आहे ती वर्ग केली कुणाकडे? संजय ढवळे साहेबाकडे, उपविभागीय अधिकारी. आणि दुर्दैवाने त्यांची निलंबन झालं 7 तारखेला. म्हणजे 8 तारखेची जी सुनावणी होती, जी सगळे रेकॉर्ड घेऊन बोलवलं होतं, ते बोलवता आलं नाही. म्हणजे महाराष्ट्र सरकारची जमीन हे भूखंड जे आहे ते मूळ मालक अजून खातात आणि ते खात राहणार. याच्यावर काय म्हणणं आहे आता तुम्हाला? त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून जे भूसंपादन झालेलं क्षेत्र आहे ते शासनानं घ्यावं आणि ते जमिनी त्याचे PR तपासावेत. जागा मालकांनी तयार केलेले बोगस PR तपासावे, त्याचे आट तपासावे, त्याचे पूर्ण नकाशे तपासावे आणि त्यांच्यावर योग्य ती फौजदारी स्वरूपाची कारवाई करून जमीन. म्हणजे महाराष्ट्र सरकारनं जी भूखंड नगरपालिकेला वर्ग केला होता ती भूखंड मूळ मालकच खाल्लेली आहे. तर जिल्हा अधिकाऱ्यांनी या संबंधित भ्रष्टाचार करणाऱ्या आणि भूखंड केलेली असलेली जमीन विक्री करत असणाऱ्या गुन्हेगारावर योग्य ती कारवाई करावी आणि महाराष्ट्र सरकारची जमीन आपल्या ताब्यात घ्यावी हीच मागणी आहे ना तुमची? आता कलेक्टरला तुम्ही काय बोलाल ह्या विषयावर? कलेक्टर साहेबाला एकच विनंती आहे की तुमच्या माध्यमातून की हे जे मी प्रकरण उघडकीस आणलेलं आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करून शासनाची जमीन शासनाच्या ताब्यातच घ्यावी आणि त्याच्यावर जे बांधकाम केलेले आहेत किंवा ते अनाधिकृत बांधकाम झालेले आहेत ते पूर्ण नष्ट करून यात्रा मैदान तिथं भाविकासाठी उभं राहावं. म्हणजे यात्रा मैदानासाठी भूसंपादित केलं होतं. हो, यात्रा. पण मूळ मालकाने मावेजा घेऊन ही जमीन अजून सोडलेली नाही. मावेजा भूसंपादन म्हणजे मावेजा घेतला असेल ना? ही जी रक्कम मिळाली दिलासा रक्कम त्याला मिळाली ते अवॉर्ड मध्ये तसं उल्लेख केलेला आहे. बरं. किती रक्कमेचा उल्लेख आहे? हिचा अंदाज असा 3-3.5 लाख रुपये घेतलेली रक्कम आणि त्याची रक्कम पूर्ण 15,42,000 काहीतरी वर आहे त्या काळीची. बर. मग तरी पण जमीन सोडलेली नाही. म्हणजे पैसे बी हाणले जमीन बी ताब्यातच आहे. महाराष्ट्र सरकार गपचूप आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकार कामामध्ये कामचुकारपणा करताय आणि जिल्हा अधिकारी साहेब याच्याकडे दुर्लक्ष करते. हेच म्हणणं आहे ना? बरोबर आहे ना. तर नाव काय तुमचं म्हणलं? संभाजी शिवाजीराव नेप्ते. हे संभाजी शिवाजीराव नेप्ते आहेत, तुळजापूरचे आहेत, सामाजिक काम करतात. फार महत्वाचा मुद्दा, करोडो रुपयाची जमीन सरकारनं नगरपालिकेला भूसंपादित करून यात्रा मैदानासाठी या जमिनीचा वापर करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांनी ही जमीन भूसंपादित केली असताना मूळ मालक ही जमीन सोडायला तयार नाहीत. त्याच्यावर प्लॉटिंग करून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करत आहेत. या भ्रष्टाचार करणाऱ्या गुन्हेगारावर योग्य ती कारवाई करावी, फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंद करावे आणि महाराष्ट्र सरकारची जमीन जिल्हाधिकारी हे प्रशासनाचे मुख्य आहेत. जिल्हाधिकारी साहेबांनी ही जमीन ताब्यात घेऊन महाराष्ट्र सरकारकडे जशी आहे तशी वर्ग करावी आणि संबंधितावर योग्य ती गुन्हे नोंद करून सर्वसामान्य यात्रेकरूला आणि धाराशिव जिल्ह्याला न्याय मिळवून द्यावा अशीच मागणी जिल्हाधिकारी साहेबांकडे आहे. तर कर्तव्यदक्ष असणारे जिल्हाधिकारी साहेब, या अगोदर बी तुम्हाला कर्तव्यदक्ष म्हणलंय, तुम्ही खरंच कर्तव्यदक्ष आहात का हे दाखवून द्या. ही जमीन ताब्यात घ्या
आणि सर्वसामान्य माणसाला न्याय द्या. जिल्हाधिकारी साहेब तुम्ही काम चुकार आहात असं समाजसेवकाचं म्हणणं आहे. पहिलेही जाधव अमोल यांनी सांगितलं की मी जिल्हाधिकाऱ्यावर विश्वास ठेवू शकत नाही, कारण त्यांनी ढवळे साहेबांना निलंबित केलं. चोराला साथ आणि संन्यासाला फाशी अशा पद्धतीचं निलंबन झालेलं आहे. त्याही प्रकरणामध्ये फार मोठा भ्रष्टाचार, करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे. इथेही करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे. अजून किती भ्रष्टाचार निघतील? धाराशिव बीड जिल्हा धाराशिव जिल्हा झालाय का हे पाहूया. आणि खरंच सर्वसामान्य माणसाला जिल्हाधिकारी साहेब न्याय देतील का हे पाहू येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे समाजसेवक नेपटे साहेब या जमिनीचा नकाशा दाखवत आहेत आणि ही जमीन भूसंपादित झालेली आहे. काय म्हणता नकाशाचा काय जे फरक आहे ते काय म्हणा? हा कोरा जो आहे भाग इकडे 138 हा गट नंबर आहे त्या क्षेत्राचा. यात्रा मैदानासाठी भूसंपादन झालेला हा कोरा भाग आहे. बरं. आणि खरेदी खात्याला जो जोडलेला नकाशा आहे तो हे खरेदी खत. हा हे खरेदी खत आहे. नकाशाने ह्या नकाशामध्ये पूर्ण विसंगती आहे. बर. आणि त्याच्यावर ह्या नकाशाची तारीख आणि खरेदी खात्याची तारीख, नकाशा नंबरची तारीख एकच आहे आणि त्याचा नकाशा नंबर बी एकच आहे. 22/10/2001 हे नकाशाची तारीख आहे आणि त्याचा नंबर आहे 797. आणि खरेदी खात्याला जोडलेला नकाशाचा नंबर ही 22/10/2001 आणि त्याचे नकाशा नंबर आहे 797. तुम्हाला काय म्हणायचं आता ह्या नकाशाच्या माध्यमातून? नकाशाच्या माध्यमातून ही जे खरेदी खात्याला जोडलेले नकाशे आहेत ह्याची सुद्धा तपासणी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे. ज्यांनी हे जे म्हणजे हे चुकीचे नकाशे बनवलेले, हे चुकीचे नकाशे बनवलेले आहेत. तर बघूया नेमकं काय होतं ते.